आता आज आमचं इथे लास्ट डे आहे. आमचे पॅकिंग वगैरे झाली सगळी. गुड मॉर्निंग. आता आज आमचं इथे लास्ट डे आहे. आता महाबळेश्वरमधले पॉईंट्स बघून आम्ही जाणार आहे घरी. माझा आवाज गेला कामात. इकडं खूप जास्त थंडी आहे आणि पाऊस नाही आहे पण थंडी खूप जास्त. पण ओला झाला. अच्छा. गॅलरी ओले. चलो आज हमका लास्ट है. तुला 2 कामं ब्रेकफास्ट बघ आणि माझ्या मोबाईलमध्ये ते नंबर आहे, त्या नंबर घे, फोन कर आणि विचार. ते फिरायला जायचं. काय रे बाबू? आमचे पॅकिंग वगैरे झाली आहे सगळी. खाली मला वाटलं मग अशी ऊन पडलं तर आज काय पाऊस येत नाही आहे, ढग नाही, पण काय आता ढग यायला सुरुवात झाली. आता वाजले सकाळचे 10:30 आणि आता आमचा असा प्लॅन आहे की आम्ही इथून आहे ना एक ट्रॅव्हलची गाडी केली आहे बुक. ते 660 रुपयेमध्ये आपल्याला महाबळेश्वरमध्ये पॉईंट्स फिरवणार आहेत. म्हणजे 2.5 तासाचा आहे तो. आणि आमच्या गाडी इथेच लावणार आहे, म्हणजे आम्ही इथून परत मग आमच्या गाडीने घरी निघणार आहे. आणि इथे बुफे वगैरे काय नाही, इथे प्रत्येकाचे चार्जेस वेगळे आहेत. ब्रेड बटर सांगितले जाम. सालाबादाप्रमाणे मी ऑर्डर केले होते पोहे. इट्स माय फेवरेट डिश. डोसा वगैरे जर सांगायचं असेल तर लवकर सांग. हे डोसा सांगायचं अजून त्याला रोजच नाही. 2 GB? 1 GB? तर आता आम्ही ही गाडी बुक केली आहे आणि आता हे अंकल आम्हाला सगळं फिरवणार आहे. कर्नाटकाचे इथे काय झालं? MS-20 कोणतं आहे? जाऊ नको कुठे. आता आम्ही आलोय महाबळेश्वर देवस्थानला.
पप्पी घे नंदीची. आतमध्ये अलाउड नाही तुझ्या फोटोग्राफ. हा तू जाऊन ये. हा हा वाजव आपण. तुझा ना स्ट्रॉबेरी गार्डनला आणि ते महाबळेश्वरच्या मंदिरापासून अगदी 10 मिनिटाचा अंतर स्ट्रॉबेरी क्रीम मलबेरी क्रीम आपल्याला काही स्ट्रॉबेरी दिसणार नाही पण ते कसं लावतात ते दिसेल फक्त. तर तुम्हाला इथे सगळे असे प्लांट्स वगैरे मिळतात. बाजीगर बॉईज.
आहे एलिफंट हिल पॉइंट आणि मिडल पॉइंट पण बनवलं आणि धुका आता आलंय बघितलं का? मस्त बसले पप्पाच्या डोक्यावरती. तिकडे तिकडे बघ बाळा, तिकडे बघू, तिकडे बघू, तिकडे बघू टाकू. चलो अभी हम जा रहे हैं. मोठे ट्रॅफिक लागले आणि ते सवळच आहे ना शॉपिंगची दुकान आहे. सक्षम सगळ्या ट्रॅव्हल्सच्या गाड्या सगळे निघाले गावाला. फायनली आम्ही जवळजवळ किती वाजता निघलो होतो महाबळेश्वर. आम्ही 3 वाजता सोडलो होतो आणि आता आम्हाला घरी पोहोचायला वाजतात 11. म्हणजे आम्हाला जवळजवळ किती तास लागले? नाही 3 तास सोडलेलं आपण 6 वाजता वाकडमध्ये होतो बरोबर. हा म्हणजे 3 तासात आम्ही वाकडमध्ये पोहोचलेलो. जेवढा वेळ वाकडला पोहोचायला नाही लागला त्याच्यात दुप्पट आम्हाला वेळ इकडे लागला. एवढी सारी ट्रॅफिक होती, खूप जास्त ट्रॅफिक होती. पण फक्त लाडक्या बहिणीमुळे. लाडकी बहीण म्हणजे उद्या रक्षाबंधन आहे ना, त्याच्यामुळे एवढी जास्त गर्दी. त्यात विकेंड वगैरे पण आलाय आणि अजून पण म्हणजे इतकी गर्दी होती ना काय सांगायलाच नको. जवळजवळ आमचा 2-3 तास आरामात गेले ट्रॅफिकमध्ये. तर आमच्या ट्रिपचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि शेवटपर्यंत बघितला असेल तर थँक्स फॉर वॉचिंग आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आता परत पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आता नेक्स्ट ब्लॉग कशावर मला पण मी बोलते ना याला किती काही बस बस बाकी पेकू पेकू कुठे गेला? पेकू पेकू कोण पाहिजे कोण? सक्षम 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 नाही खात चप्पल. पिकू इकडे बघ.